ह्या जगात वाळमध्ये आई वडिलांना किंमत नाही, मग कोणाला किंमत रे? सुमळे उठ रे तू. ह्या जगात वाळमध्ये कोणाला किंमत आहे? हा करेक्ट, टाळी वाजवा. डबल. तुझ्या मामाला पोरगी आहे का? हा किती? एक. आपल्याला एकच लागत. आणि तुला भाऊ? हा जो जास्त प्रयत्न करील तोच गट जिंकल. खाली बस तू रे. ही पिवाला उठ रे तू. आय वन साइड वाला उठ. लाजू नको उठ. आय आणि उठ ना, घाबरू नको. उठ उठ उठ. ती हिपी वाढवतो. काय पण नवीन काढायचं नाही तर ती म्हणायची कभी कभी मेरे दिल में गौंड्याच्या हाताखाली मिस्त्री माहिती का? मिस्टराच्या हाताखाली ती का म्हणती दिल दे दिया इडी बी दे दे. आता नवरा बायको म्हणलं ना भांडणं असणारच, पण प्रत्येकाची बायको प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भांडणं करत असते. आता या गावात किराणा दुकानदार कोणी आहे का? मग आता जमलं. मग आता किराणा दुकानदाराची बाबा किराणा दुकानदार म्हणते हा आई नका पुढे सोडू, म्हणजे त्यांचं किराणा दुकानदारचं पुढे सोडा आणि भांडातच मेसोल असतं ना. आता नाव्या का केस कापणारा कोण आहे? आता नाव्याची बायको नाव्याला म्हणते तुम्ही माझा केसानेच गळ कापला. आता सुताराची बायको सुताराला म्हणते थांबा ठोकूनच मऊ करी. आता पेंटरची बायको पेंटर म्हणते थांबा तुमचं थोबाडच रंगीत आहे. कोणाची? पेंटरची. आता गायकांची बायको गायकाला म्हणते नका कोणी कळबी वालडू. कीर्तनकाराची बायको काय म्हणते बुवा जिथे माझं लग्न झालं नाही तुम्हाला काय सांगू विटकी पोरले चॅप्टर असतात. एका गुरुने एका मुलाला प्रश्न विचारला आय पिस्तोले तू 15 फळांची नावं सांग. तुम्हाला ओके. तुम्हाला सर फळांचा राजा आंबा. गुरुजी म्हणले शाबास. तो म्हणला चिकू. गुरुजी म्हणले शाबास. तो म्हणला नारळ. गुरुजी म्हणले शाबास. थांबलं ते पोरग. ही चित्र होतं थांबलं. मग गुरुजीने विचार केला आणि त्या मुलांना सांगितलं तुम्ही तर 3च फळाचे नाव सांगितले, आता 15 11 आणि 12 फळाचे नाव राहिले. तुम्हाला 1 डझन केळी. असे पोराचे आपलं. एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला अरे तू लयची आपला दिसतोय जन्म कधी झाला? तो म्हणला सर माझा जन्म बुधवारी झाला. मग मुलाने सरांना प्रश्न विचारला सर हा तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं आपला जन्म रविवारी झाला. आता काय रविवारी? तो म्हणला रविवारी जन्म होतच नाही का? सुट्टी असते. सर म्हणले चुप सकाराम तुला कमराचा बेल्टच काढून मारील. तो म्हणला सर आपल्या पुढे बोलायचं नाही. बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का? बेल्ट काढल्या तुमची पॅन्टच खाली येणार आहे. आता बेवडे बी लई चॅप्टर बेवडेत ना लई चॅप्टर. 2 म्हातारे पारावर बसले मला वैर दारू पिल्यानं खोकला जातो का रे? हा दुसरा म्हणला 100% जाणं का?
दुसरं म्हणला दारूमुळे माझी बायको गेली, घरदार गेलं, पोळबाळ गेलं, तुझं खोकला काही नाही जाणार बुवा. अरे ते घाले ना वेगळं, हे घाले ना वेगळं, कळतच नाही हो काय जणांना. आता इथं सांगितलं ना आयुष्याचा नाश करू नका. मी गेले मंडपाच्या बाहेर गेले काढलीच तंबाखू. या पुरुषांची चर्चा चालू असते. वैर लय लांबून महाराज येतात तर लय आलट त्यात बुवा. आजचं तर लयच बारीक पिल्लू होतं बुवा. रमेश भाऊनी लईच निवडून मार झाले. म्हणजे त्यामध्ये तंबाखू निवडतं कीर्तन संपल्यावर. आजचं तर लईच बारीक पिल्लू होतं बुवा, पण लई झपकीत होतं र. अरे दुसरा म्हणला त्यांनी सांगा दारू पिऊ नका, व्यसन करू नका. गप सांगितलं असत्यात. हो म्हणायचं असतं. आपण जरी चांगलं वागलं त्यांनी तरी कोणाला सांगायचं नीट वागा. त्यांचा नको लोड घेऊ, त्यांचा धंदाच आहे. अरे नका करू ना
मला माझ्या कानाखाली टीका टाकली. तो ना मी राजीनामा दिला नाही तो मुख्यमंत्री कसं होणार. विठ्ठल पुढचे बसले प्रत्येक पोरं हे मोबाईल बघतात. पाहतो का नाही मोबाईल पाहतो. आपली भक्त कधी खोटं नाही. उठ उठ. आजकालचं ते फोकसचं गेम कोणतं रे. हा कोणता पबजी आणि ते दुसरं. उठ रा उठ उठ. अरे उठ उठ उठ. घाबरू नको उठ. अरे उठ ना. अरे उठ. तू खाली बस. वाढदिवस आहे का. कुठे गेली बर्थडे बॉय कुठे गेला. हाय 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 पोरा. कोणतं गेम ते पबजी. कोणाचं पोर नाही. कोणती भादरबाई दाखव बरं. आय भादरबाई हे बघितलं काय 4 गुरुवारचा प्रसाद. त्याच्यामुळे 4 गुरुवार बंद करा. पार्वतीने गुरुवार धरला शंकर पिऊ ना. पार्वतीने एखाद्या धरली शंकर मटण घेऊन आला काळे पिशवी. पार्वतीला म्हणतो कपून मटणाची पिशवी नेली कुत्र्याने निंबूच घेऊन आलो. आणि पार्वतीला शंकर काय म्हणतो निंबू पीठ. काय पोरा मोबाईल पाहतो का नाही. तू उठ. उठणार आहे काय तू उठ. नाही तू उठ रे. गंधवाला लाल गंधवाला तो नाही. तो त्याला खाली बस खाली तुझं काम झालं. तू हा उठ. मामाला पोरगी आहे का. मोबाईल पाहतो का. हा अक्कल आहे का तुला. अकलीचा पत्ता काय. खाली बस. तू उठ रे. तो का तो त्याच्या मागचा तुमच्या मागचा तो लपतो बघा लपतो. तो ते खाली बस तू त्याच्या पुढचा. यो हा उठ. सिद्धू आहे. अरे तू खाली बसून बोल. नाव काय सिद्धू आहे का. ताई मस्त कुठाने गेले. खाली बस. काय मोबाईल पाहतो का तू. नाही तो सिद्धू मोबाईल पाहतो का नाही. वा थोडं गुन्हा शिका. आहे पोरा गुन्हा शिक थोडं. अरे पहिलं ना लेकरू जर लढायला लागलं त्याला भाकरी द्यायची. भाकरी आता आई काय देते. मोबाईल. सांगायला तर लाज वाटते. अजून तोंडवडी कर. मोबाईल काय पण नवीन काय मोबाईल. येणे लेकरू जर लढायला लागलं घे मोबाईल. प्युअर ये आहेत ना लई खोडीची मंडळी. आय बचत गट हे गप्पत बसत नाही. लई शानी. आता सुद्धा माझी आई हरिपाठ वाचल्याशिवाय मला जेवायला देत नाही. काय माहिती रोज आपल्या आईने नेम केला पाहिजे. हरिपाठ वाचल्याशिवाय पोराला जेवण नको. भाऊ आज मी जाऊरकरांचं कीर्तन ऐकून आले. तू तिकडे उलट. हरिपाठ वाचल्याशिवाय नो. शाळा असो काय पण असो हरिपाठ वाचल्याशिवाय नो.
कळला का? ओ चष्मा लाजिम आहे. काय पण नवीन काढतात पुरुषांनी तर लाजा सोडून टाकल्या. एका माणसाने सरणा बाथरूम मध्ये मोबाईल नेला तर काय सांगायचं तुला. आता चेन गेला तर गेला तर चेन तर खोलाव का. अख्खं बुटात पाणी गेलं बुवा त्याला बघून. अरे काय आखलीचा पत्ता नाही. एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला तेवढाच कार्यक्रम चालू होता. आता कार्यक्रम चालू होता ना तर उचलू नाही ना फोन. उचलला ते फोनवाला नुसतं आणायचं. हॅलो हॅलो चार्जिंग नाही काय. हॅलो रेंज नाही काय. हॅलो चार्जिंग नाही काय. त्याला काय माहिती याचं संडास बाथरूम मध्ये कार्यक्रम काय चालू आहे. ते नुसतं आणायचे. हॅलो चार्जिंग नाही काय. हॅलो हॅलो रेंज नाही काय. हॅलो हॅलो संडास बाथरूम मध्ये बोलायचं ना. हॅलो रेंज नाही काय. तेव्हा या संडास बाथरूम मध्ये तेव्हा या संडास बाथरूम मध्ये जोर आवाज आला. मग त्या फोनवाल्याला कळालं याचा कार्यक्रम काय चालू. असे चित्र काय पण नवीन काढायचं काय पण. आता ते पहिलं बसून जेवण होतं आता उभ्यानं आले. ते वर ताटले आत घेते भात खपकवले माझे भात काय ना खाली दिली पाहिजे. काय पण नवीन काढायचं. अय परत उठ रे टकला टकला. तो लाज वाटते का चड्डी घालतो का. तुझं मान्य आहे तू जिल्हा परिषदला आहे पण आता कीर्तनाला येताना तर पॅन्ट घालायची. चड्डी घालतो काय पण नवीन काढलं. ती पायजमा गेला जीन्स आली. जीन्स गिडी बडमोड आला. बडमोडला गेला चड्डी आली. हळूहळू माणसं मोकळी झाली. आता इथवर तर आलेच काय पण. दोन बेवडे बेवडे प्युअर भोंगळे. प्युअर सिग्नल नाही ट्रॉफिक नाही प्युअर मोकळा कार्यक्रम. एक बेवडा असं चालत होता आणि पुढून एक त्याच्या पुढून एक लंगोटी घालून आला. आणि तू लंगोटी लावला त्या मोकळ्याला काय म्हणतो. काय मोकळा फिरतो. हे गे लंगोटी. दोघही मोकळे झाले. हा तर पहिलाच मोकळा होता. यो पण मोकळा झाला आता. काय काय पण नवीन काढायचं. ते रस्त्याच्या कडेला मठ्ठा आणलाय मठ्ठा. ते काय मठ्ठा मठ्ठा. ते मठ्ठा कोणी शोधला त्याला बांधून मारलं पाहिजे. ते त्या गिलास मध्ये मध्ये पांढरं पांढरं आणि वरून कोथिंबीर हान मठ्ठा हान. एका माणसाने लग्नात जाऊन 20 गिलास मठ्ठा आणला. किती पोरांना जोरदार किती आवाज नाही. किती 20 गिलास. आणि ती घरी गेला संडास बाथरूम मध्ये बाहेरच येईना. उठला की गुर 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 गुर. खाली बसली कुर 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 कुर. परत उठला की गुर 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 गुर. खाली बसली कुर 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 कुर. पप्प्याच्या आईनं 3 बाथरूम मध्ये जाऊन आली. चहा घ्या पण उठूनच देईना. उठला की गुर 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 गुर. खाली बसली कुर 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 कुर. पप्प्याच्या आईनं घरामध्ये 4 कूलर लावले आणि 1 फॅन लावला. वासूच जाईल. आणि पप्प्याची आई म्हणली पप्प्याचा बाप एवढं प्याला. देवाला गेला तिकडे गेला आणि प्याला. गाडी खाली गेला आणि मेला. आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाले. काय बातमी आली. भाविक ठार झाले. आता मला सांगा बेवडे जर भाविक असतील आम्ही सर्व तुम्हाला दरोडेखोर दिसतो का.